मराठा आरक्षणापाठोपाठ ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुद्धा आता जोर धरू लागलाय। लोणावळ्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी परिषदेमध्ये आज सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले होते। यावेळी एम्पिरिकल डेटा नेमका कुणी द्यावा यावरून आरोप प्रत्यारोप रंगताना दिसले। ओबीसींची जनगणना करणं ही राज्याची जबाबदारी असून केंद्राकडे ही जबाबदारी नसल्याचं विरोधकांकडून सांगण्यात आलं। तर जनगणना ही राष्ट्रीय स्तरावरच केली जाते असं सत्ताधारी ओबीसी नेत्यांनी म्हटलंय। त्यामुळे ओबीसींना नेमकं आरक्षण देणार तरी कोण असा प्रश्न निर्माण झालाय। एम्पिरिकल डेटाची जबाबदारी राज्य शासनाची आहे। राज्य शासन एक टास्क फोर्स तयार करून प्रत्येक जिल्ह्यामधून टीम तयार करून हा एम्पिरिकल डाटा 3 महिन्यांमध्ये जमा करू शकतो आणि 3 ते 4 महिन्यामध्ये हा विषय आपण मार्गी लावू शकतो। ज्यामुळे ह्याला राज्य शासनाचाच हा पूर्णतः अधिकार असल्यामुळे केंद्र शासनाच्या कुठल्याही डेटाची याला आवश्यकता नाही। सोशिओ इकॉनॉमिक सर्वेचा डेटा ऑलरेडी राज्य शासनाकडे आहे, त्याच्या आधारावरच आपण सगळ्या स्कीमचा लाभ देतो। ज्यावेळेस तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचा विधानसभेचा अध्यक्ष होता आलं आणि जनगणनेची वेळ आली आणि काय कुठली गोष्ट केव्हाही थोडी बोलता येत आणि केव्हाही काही करून आपला ठराव थोडी करता येत। खऱ्या अर्थानं जनगणना ही राष्ट्रीय पातळीवरच केली जाते। आता मगाशी बावनकुळे म्हणाले की वाशिम जिल्ह्यामध्ये आशा वर्करनी आणि ग्रामसेवकांनी जनगणना करून टाकली। आता तशी असेल तर असं काही मोदी साहेबांनी 102वी घटना दुरुस्ती केली त्यावेळेस काही अशी व्यवस्था केली असेल तर तसं कागद घेऊन आपण तशी करून टाकू, मग आपल्याला आयोग बसवायची गरजच नाही। राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आपण ओबीसी असल्यानंच महसूल खातं मिळालं नसल्याचा घणाघाती आरोप केला। त्यामुळे आघाडी सरकारला घरचा आहेर मिळाल्याचीही चर्चा आहे। विजय वडेट्टीवार म्हणाले की महाराष्ट्रात 3 दिवस फिरलो तरी 25 लाखांची सभा होईल। झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए। मला ओबीसीचं खातं भेटलं तेव्हा चपरासी देखील नव्हता, मी उधारीवर हे खातं चालवतो। समाज कल्याणच्या भरवशावर ओबीसी खातं चालवतोय अशी खदखद त्यांनी बोलून दाखवली। आरक्षणाचा विषय हा माझ्या खात्याकडे येतो। खात्याने सरकारने घेतलेले ओबीसीच्या हिताचे निर्णय म्हणजे विकासात्मक तेवढं स्वरूप काम करण्याचा अधिकार मला। तेही खातं नवीन आहे, आत्ता झालं खरं तुमच्याच काळात झालं, बरं झालं मला भेटलं। काहीच नव्हतं, मला चपराशी नाही या खात्याला चपराशी खरं सांगतो। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी अधिक बोलूया। प्रवीण दरेकर, कितीही जरी म्हटलं तरी या 3 पक्षांमध्ये कुठे अंतर्गत मतभेद नाहीत, नाराजी नाही, तरी सुद्धा वेगवेगळ्या विषयांवरून आणि आता विजय वडेट्टीवारांनी सुद्धा आपली नाराजी बोलून दाखवली, ते म्हणजे खात्यावरून। नाही, खरं म्हणजे विजय वडेट्टीवार हे जरी काँग्रेस पक्षासाठी काम करत असले तरी तो लढणारा नेता आहे, ही वस्तुस्थिती आपल्याला मान्यच करावी लागेल। आणि तिन्ही पक्षात नव्हे तर पक्षांतर्गत पण काय चाललंय त्याचं मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी विजय वडेट्टीवारच्या आजच्या वक्तव्यातनं त्या ठिकाणी दिसतंय। म्हणजे सातत्यानं सारं काही आलबेल आहे, आमच्यात समन्वय आहे, 5 वर्ष त्या ठिकाणी आम्ही टिकणार आहोत। परंतु अशा प्रकारचे ठिकठिकाणी अस्वस्थ आत्मे, त्यांच्या इच्छा या जर त्या ठिकाणी बघितल्या तर पुढे काय वाढून ठेवलंय याचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट दिसतं। विजय वडेट्टीवार तसे राज्याचे विरोधी पक्ष नेते होते आणि स्वाभाविकता विधानसभेचा विरोधी पक्ष नेता हा इक्विव्हॅलंट त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी असतो, त्याला एक वजन असतं, त्या पदाची एक गनिमा असते आणि येणाऱ्या काळात सत्तेत त्यांना तशा प्रकारचं महत्व आणि सन्मान केला जातो। परंतु आपण बघाल की विजय वडेट्टीवार यांना त्या ठिकाणी मदत पुनर्वसन असं कुठल्या तरी खात्याची जबाबदारी देत त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं। नंतर ओबीसी खातं त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी टीका केल्यानंतर नाराजी व्यक्त केल्यानंतर देण्यात आलं आणि म्हणून मला वाटतं त्यांना आता वाटतंय की महसूल खातं आपल्याला त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि एका बाजूला ओबीसींचा नेता म्हणून पुढे यायचा प्रयत्न करत असताना
पक्षामध्ये सुद्धा आपली कशा पद्धतीनं त्या ठिकाणी घुसमट होते. बरोबर. कारण शेवटी राजकारणामध्ये बऱ्याचदा त्या ठिकाणी महत्वाची पदं रस्त्यावर नसणाऱ्या, लोकनेता नसणाऱ्या माणसांना मिळत असतात आणि मग अशा प्रकारचा लोकांमध्ये असणाऱ्या लढणाऱ्या माणसाला कुठल्या तरी छोट्या पोर्टफोलिओवर त्या ठिकाणी समाधान देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. नक्की. आणि स्वाभाविकच त्यांना वाटत असेल की एवढा मोठा ओबीसी समाज, त्या समाजाचं मी नेतृत्व करतो. एका बाजूला भुजबळ साहेब आहेत. भुजबळ साहेब तसं पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2 नंबरचे नेते, परंतु 2 नंबरचा नेता असून 22 नंबरचं खातं त्यांना देण्यात आलं आणि मग तशाच प्रकारची खतखत आज या ठिकाणी ओबीसीसाठी काम करणाऱ्या वडेट्टीवारांची दिसते आणि एकंदर ओबीसी पूर्णपणे त्या ठिकाणी अस्वस्थ या सत्तेच्या राजकारणात असल्याचं आजच्या वक्तव्यातनं पुन्हा एकदा विजय वडेट्टीवार यांनी अधोरेखित केलं नक्की. असं म्हटलं तर चुकीचं प्रवीणजी, ठरणार नाही. अजून एक विषय बोलता बोलता ते हेही बोलून गेले की समाज कल्याणच्या भरवशावर मी ओबीसी खातं चालवतोय. म्हणजे काय आलबेल सरकारमध्ये आहे तेही बघायला मिळत आहे. नाही, बरोबर आहे. कारण शेवटी सामाजिक न्याय याच्याशी संबंधित ते ओबीसी खातं असल्या कारणाने सामाजिक न्यायमध्ये कशा पद्धतीनं कारभार होतोय, कारण शेवटी सामाजिक संतुलन राखण्याचं काम सामाजिक न्यायाच्या माध्यमातून होत असतं. मग त्या ठिकाणी भटके विमुक्त असतील, इतर समाज असतील, दलित समाज असेल आणि मग अशा वेळेला त्या खात्याच्या माध्यमातून नेमकं काय होतंय त्याच्या साक्षीदार ते असल्याचं त्या ठिकाणी म्हणतायत. नक्की. आणि एकंदरच एकमेकांवर कुरघोडी कशी सुरू आहे हे पुन्हा पुन्हा या त्या निमित्तानं आघाडी सरकारच्या बाबतीत दिसून येतं. नक्की. त्याच्यामुळे आम्ही बोलत नाही. आम्ही बोललो की त्या ठिकाणी म्हणणार यांना आमचं सत्तेचं पावत नाही, यांना घाई झाली. आम्हाला अजिबात घाई नाही, घाई असायचं कारण नाही. नक्की. पण सरकारमधले मंत्रीच आता नाराजी बोलून दाखवू लागलेले आहेत. प्रवीणजी, विनंती करेन आपण असेच सोबत राहा. शिवसेनेचे प्रवक्ते सचिन अहिर पण आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. सचिनजी, वडेट्टीवारांनी कुठेतरी मनातली खदखदच बोलून दाखवली, नाराजी व्यक्त करून दाखवली. महसूल खातं अपेक्षित होतं पण मी ओबीसी असल्यामुळे मला मदत पुनर्वसन दिलं असं म्हणतायत वडेट्टीवार. ते ज्येष्ठ मंत्री आहेत. प्रत्येकाचं एक वैयक्तिक मत असतो. ते कुठच्या व्यासपीठावर मांडायचं किंवा नाही मांडायचं हा तो त्यांचा अधिकार आहे. मला वाटते पक्ष म्हणून घेऊन आम्ही याच्यावरती प्रतिक्रिया देणं काही उचित होणार नाही. पण त्यांनी जी त्यांची भावना जी केलेली आता तो त्यांचा पक्षांतर आणि पक्षातले जे त्यांचे नेते ते त्यांच्या बाबतीत बोलतील किंवा चर्चा करतील किंवा त्यांच्या मनात काय असेल नसेल, नाराजगी असेल नसेल तर ते सांगतील. पण एक गोष्ट नक्कीच आहे की सामाजिक बांधिलकी ठेवून वडेट्टीवार कडे आम्ही सर्वजण मंडळी पाहतोय. एक आमदार म्हणून मी त्यांचं फार जवळून काम पाहिलेलं आहे आणि आज मंत्री म्हणून पण ते काम करत असताना मी त्यांना पाहतोय. तर आता सामाजिक बांधिलकी ठेवून कुठच्या पक्षाने काय निर्णय घ्यायचा तो त्या पक्षाचा निर्णय आहे. पण मी बोलायच्या अगोदर आपापसातच 3 पक्षांमध्ये समन्वय नाही किंवा नाराजी आहे हे तर स्पष्ट होत आहे. कसं होतंय मला सांगा ना. त्या पक्षातलं जर समजा उद्या कोणीतरी सांगितलं मला काय मिळालं नाही, जसं आता पंकजाताईंच्या मनामध्ये काहीतरी चाललेलं आहे, त्यांनी सांगितलं तर तो इतर पक्षाला कसं लागू होईल, तो त्या पक्षांच्या अंतर्गत असतो. मी ऐकत होतो प्रवीणजी बोलत होते त्यावेळी. पण आता आपण असं बोलायला गेलं किंवा पक्षाचा राजकारणाचा भाग नाही मग असाही विषय येतो. भारतीय जनता पार्टीने ओबीसीच्या नेत्यांना किती न्याय दिलं, किती काय केलं हे मी बोलायची गरज नाही. ते जग जाहीर आहेत. मग खडसेंच्या बाबतीत असू द्या, मुंडेताईंबद्दल असू द्या किंवा एकंदरीत गोपीनाथ मुंडेजींचं पण राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरती असू द्या, या सर्व गोष्टी विषयाला येऊ शकतात. पण तो आता काय विषय नाही. मला असं वाटतं की हा पक्षांतर विषय आहे आणि काँग्रेसनीच त्याच्याबद्दलची भूमिका किंवा त्यांच्याबद्दलचं जे म्हणणं आहे ते मांडलं तर योग्य राहील. नक्की. सचिनजी, आभार. आपण बोललात न्यूज 18 लोकमतशी. राजू वाघमारे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. राजू वाघमारे, विजय वडेट्टीवार आपल्या मनातली खदखद बोलून दाखवतायत, नाराजी व्यक्त करतायत. स्पष्टपणे म्हटलं की महसूल मला अपेक्षित होतं पण मी ओबीसी असल्यामुळे मदत पुनर्वसन मला दिलं गेलं. सचिन अहिर म्हणतायत हा पक्षांतर्गत प्रश्न आहे. नाही, कसं आहे की हा पक्षांतर्गतच प्रश्न आहे सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरा मुद्दा असा की प्रत्येक नेत्याला आपापल्या स्वतःच्या परिस्थितीप्रमाणे
त्या नेत्याला असं वाटत असतं की आपल्याला ते खातं मिळालं पाहिजे आणि त्या खात्यावर आपल्याला काम करता आलं पाहिजे. कारण वडेट्टीवार पण विरोधी पक्ष नेते होते, तर डेफिनेटली त्यांना तसं वाटणं साहजिकच आहे. पण पक्षांतर्गत आणि पक्षातून जे खातं वाटप केलं जातं त्याला पक्षाचे पण क्रायटेरिया वेगवेगळे असतात आणि त्याच्यामुळे कधी कधी त्या पद्धतीने खातं वाटप केलं जात नाही. पण काँग्रेस पक्षामध्ये कोणालाही त्यांच्या जातीप्रमाणे किंवा कास्ट प्रमाणे त्यांना पदं दिली जातात किंवा मंत्रीपदं दिली जातात असं काही नाही. सर्व धर्म समभाव जे मानणारा काँग्रेस पक्ष आहे, त्याच्यामुळे अशा काँग्रेस पक्षामध्ये अशा प्रकारच्या नाही नाही गोष्टी काँग्रेस पक्षामध्ये होत नाही, पण मविया सरकारमध्ये अशा प्रकारे घडलेलं आहे असं स्पष्ट म्हणतायत की पण वडेट्टीवार. नाही, हे त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं ना. आता प्रत्येकाला जे वाटतं तीच गोष्ट संपूर्ण पक्षाला किंवा सरकारला वाटावी अशातला भाग नाही ना. हे त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं की त्यांना तसं वाटावं की त्याच्या पाठीमागची कारणं काय असतील, तर त्या कारणांचा त्यांनी तसा विचार केलेला असावा. पण त्या पद्धतीनं ना पक्षामध्ये अशा प्रकारचं कुठची गोष्ट करण्यात येते ना करण्यात आलेली आहे. म्हणजे हे वक्तव्य वडेट्टीवारांचं वैयक्तिक वक्तव्य आहे, काँग्रेसच्या मनात कुठलीही नाराजी नाही किंवा खतखत नाही सरकारमध्ये असताना. नक्कीच, कारण काँग्रेस पक्ष कोणाचीही जात आणि धर्म बघून त्यांना पक्षामध्ये मंत्रीपद किंवा पद देत नाही. कारण तो काँग्रेसचा तत्वज्ञान नाही किंवा ते काँग्रेसची आयडियोलॉजी नाही. राजूजी आता आपण शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी मिळून सत्ता स्थापन केली. तुम्ही एकदा असं म्हणा ना की सरकार असं करत नाही. नाही, सरकार असं करत नाही किंवा आता बघा ती मंत्रीपद कशी वाटल्या गेली ते वरच्या लेवलवर त्या मवियाचा जो कारभार करणारं जे समन्वय समिती होती त्याच्याप्रमाणे ही खाती देण्यात आली किंवा त्यावेळेची जे खातं वाटप झालं ते त्याच्याप्रमाणे झालं. आता त्याच्यामध्ये काय झालं हे जर मी आता बोलायचा प्रयत्न केला आणि जे मला माहित नाही तर ते चुकीचं ठरेल ना. मी काँग्रेसचा प्रवक्ता आहे आणि काँग्रेसमध्ये कशा पद्धतीने कामं केली जातात हे बोलण्याचा अधिकार मला पक्षाने दिलाय आणि आमची आयडियोलॉजी तेच म्हणते की आम्ही कोणाचाही जातीभेद करत नाही. आम्ही कोणालाही धर्म आणि जातीवर आधारित त्यांना आम्ही पद देत नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी काँग्रेस पक्षात होत नाही. जर सरकारमध्ये त्यांना वाटतंय की तसं झालं तर ते सरकारचा प्रश्न असेल, पण पक्षाचा हा प्रश्न नाही. नक्की. राजू वाघमारे, आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात. प्रवीण दरेकर सुद्धा आतापर्यंत आपल्या सोबत होते. प्रवीणजी, आपलेही आभार.